आखाडा बाळापूर येथे आज सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास दोन गटात झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर दगडफेक झाली। यामुळे गावात एकच गोंधळ उडाला होता। आखाडे बाळापूर येथे आज दुपारपासूनच दोन गटात वाद सुरू होता। अल्पवयीन मुलांचा सुरू असलेला वाद सायंकाळपर्यंत मिटला होता। मात्र सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास पुन्हा दोन्ही गडी जमाव एकत्र आला। यावेळी झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर दगडफेकीला सुरुवात झाली। दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक केली गेली। व्यापाऱ्यांनी तत्काळ आपली दुकाने बंद केली। त्यानंतर बाजारपेठेत संपूर्ण शुकशुकाट निर्माण झाला होता। या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विष्णुकांत गुडथे, उपनिरीक्षक बालाजी बोरनारकर, जमादार शिवाजी पवार, रामदास ग्यारवाड, राजेश घोंगडे, रिठ्ठे, राजीव जाधव यांच्यासह पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी जमावाला पांगवल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली। सध्या या गावात शांतता असून अनुचित प्रकार घडू नये यासाठी जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। दरम्यान गावात परिस्थिती शांत असून कोणीही विनाकारण अफवा पसरवू नये किंवा समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये। अफवा पसरवणारे तसेच आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला आहे।